लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। एकीकडे जागा वाटपासाठी जोर बैठका सुरू आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत। आज सकाळीच रासपचे नेते महादेव जानकरांनी शरद पवारांची गुपचूप भेट घेतली। महादेव जानकर यांनी सकाळी नियोजित वेळेच्या आधी अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि माढ्याची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याची मागणी केली। माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं महादेव जानकर पवारांना पुन्हा एकदा सांगितले। मात्र पवारांनी जानकरांना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे तडकाफडकी निघून गेले। जानकरांनी मंगळवारीच भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। या भेटीमध्येही त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली। जानकर हे माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, मात्र महायुतीकडून देखील सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने जानकरांनी शरद पवारांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची चाचपणी करून पाहिली असल्याचं सांगितलं जात आहे। जानकर याआधी महायुतीत सामील झाले होते। महायुतीने घटक पक्षांचा सन्मान राखत मंत्रिपद सुद्धा बहाल केले होते। त्यानंतर अलीकडच्या काळात जानकर हे पडद्याच्या आड गेले होते, पण लोकसभा निवडणुकीसाठी जानकर आता चांगलेच सक्रिय झाले आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने नकार दिल्यामुळे जानकर आता काय निर्णय घेतात हे पाहण्याचं ठरणार आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।